मी डॉक्टर पांडुरंग भोसले, एस.एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे. MA भाग 2 या वर्गाच्या पेपर क्रमांक 8 मधील लोककला या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पाठीमाग आपण ज्या अनेक लोककलांच्या संदर्भात चर्चा केली, ज्या चर्चा करत असताना लोककलांच्या मध्ये विशेषतः गोंधळ, जागरण, दशावतार, कीर्तन, सोंगी भजने, भारुडे, दंडार, बहुरूपी, तमाशा यासारख्या प्रयोगरूप लोककलांच्या संदर्भात लोककलांचा उल्लेख आवर्जून आपल्याला यामध्ये करता येईल. पाठीमागच्या विवेचनामध्ये आपण दशावतारच्या संदर्भात चर्चा केली, त्याचं स्वरूप पाहिलं, त्याचं वेगळेपण पाहिलं. आणि या ठिकाणी आपण दंडार या लोककलेविषयी काही एक त्याचं वेगळेपण, त्याचे वैशिष्ट्य पाहणार आहोत. दंडार हा दशावताराप्रमाणेच एक विधिनाट्याचा प्रकार आहे. दंडार आणि त्यातील घुसाडी हा त्यातील नृत्य प्रकार पाहिला तर ते एक विधिनाट्य आहे हेच या ठिकाणी स्पष्ट होत. मराठवाडा, खानदेश, विदर्भ या भागामध्ये दंडार नावाचा एक विधिनाट्याचा प्रकार दंडारी किंवा दंडार या नावानं ओळखला जातो. मराठवाड्यातील आदिवासी लोकांना दिंडार किंवा दंडार या नावानं सुद्धा हे नाट्य प्रचलित असलेले दिसून येत. वसमत, हिंगोली, कळमनुरी, किनवट, विदर्भातील पुसद, वाशिम, रिसोड इत्यादी भागामध्ये सण उत्सवांच्या प्रसंगांच्या निमित्तानं दंडार करण्याची प्रथा आहे. शरद विव्हर यांची ही भूमिका आपल्याला या निमित्तानं लक्षात घेता येईल. प्रतिवर्षी विशिष्ट तिथीला करण्यात येणाऱ्या दंडारातील घुसाडीच्या अंगात देवाचा संचार होतो. दंडारीमध्ये 10 ते 12 माणसं असतात. ढोका, शिंगाडे, हलगी, झांज यासारखी वाद्य त्याच्यामध्ये वापरली जातात. दंडाराची नाट्यसंहिता अलिखित स्वरूपाची असते. उत्स्फूर्त संवाद असतात. छोट्या मोठ्या घटना प्रसंगावर नाट्य उभं करण्याचं कसब, कौशल्य त्या लोककर्मींच्या अंगामध्ये असले दिसून येत. दंडार हा एक पूजाविधी आहे. दंडाराच्या घुसाडीच्या अंगात देवाचा संचार होतो. त्याच्या अंगामध्ये देव घुसतो. तोच घुसाडी, तोच दंडाराचा नेता. डोक्यावर मोरपिसाचा टोप, तोंडावर कोड्यालाचा मुखवटा, संपूर्ण अंगावरती राख फसलेली, हातात कमंडलू, काखेत झोळी, दुसऱ्या हातात दंडार किंवा शोकात्मक, कधी कधी कडासन, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, पायात घुंगरू, कमरेला मोठे घुंगरू, कमरेभोवती वाघाचे कातडे, असा समग्र त्याची वेशभूषा असलेली दिसून येत. दंडारातील नृत्य हा एक विधीच असतो. दंडार हा एक पूजा विधी असल्यानं अनेक देवदेवतांच्या पूजेला या विधी प्रकारात महत्त्वाचं स्थान असतं. महादेव, मेसानाथ, पोसामाय या देवदेवता मराठवाड्यात, तर खंडोबा, मल्ला, म्हाळसा, बदकम्मा या देवतांची पूजा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केलेली दिसून येते. दंडारच्या प्रारंभी घुसाड्याला साधना करावी लागते. कोड्यालची पूजा विधीपूर्वक करून त्यावेळी चिमणी किंवा कोंबडीचे पिल्लू बळी द्यावं अशा स्वरूपाची परंपरा दिसून येते. हीच चिमणी घुसाड्यांना प्रसाद म्हणून खावी लागते. घुसाड्याच्या या साधनेला गाव चिमणीची पूजा किंवा बळीपूजा असं म्हणतो. घुसाड्याच्या झोळीत लिंबू, अंडी, ऊद, कुंकू, गुलाल, भस्म यासारख्या गोष्टी असतात. घुसाडी हा दंडारातील लोकांची भूतबाधा, पिशाच्च यांच्यापासून संरक्षण करतो अशी समजूत त्या समाजामध्ये प्रचलित असलेली दिसून येते. त्याच्या झोळीतील मंतरलेले लिंबू किंवा इतर साहित्य यासाठीच असतं असं मानतात.
तो जी राख अंगाला लावतो ती देखील प्रतिवर्षी होणाऱ्या होळीतील मंत्रून आणलेली राख असते. दंडारच्या प्रारंभापासून विसर्जनापर्यंत तो आपल्या वेशभूषेत तटस्थ राहतो. या काळात तो कोणाकडेही जाऊन जेवतो. गावातील सर्वांना त्यांना आपल्याकडे येऊन जेवावं असं वाटत असतं. दंडारची सांगता घुसाडी नृत्यानं होते. दंडारीचे दंडगीत आणि दंडार असे दोन प्रकार आहेत. दंडगीतात देवाची कथा केवळ गाऊन दाखविली जाते, तर दंडारमध्ये गोल फिरून नृत्य केलं जातं. संवाद रूपात देवदेवतांच्या भक्तिकथा सादर केलेल्या असतात. प्राचीन तेलुगू यक्षगानात दंडक हा एक छंद आढळतो. दंडारातील रचनेशी यक्षगानातील दंडकचे साम्य असल्याचं सांगून दंडार हा प्रकार यक्षगानातून आलेला आहे असं मत माया सरदेसाई यांनी मांडलेला. दंडार नृत्यातील गाणी परंपरेने प्रचलित आणि लांब सुरावलीची असतात. दंडार हा एक विधिनाट्य प्रकार असल्याने त्याची दोन भागात विभागणी केलेली असते. पहिल्या पूर्वरंगामध्ये नमन, हास्यकारक घटनाप्रसंग सादर केले जातात. तसेच उत्तरंगामध्ये पौराणिक, सामाजिक, काल्पनिक घटनाप्रसंगावर आधारित नाट्यप्रसंग दंडारीच्या उत्तरंगात सादर केलेले असतात. उदाहरणार्थ, पाया पडतो महादेवा तुम्ही कैलाशीच्या डोंगरा, आम्ही धरतीवरी सुखी ठेवा. पाया पडतो वरुण राजा कैलाशीच्या शंभू महादेवा, औंधाच्या नागनाथा देवा पाया पडतो महादेवा. यासारखी गीतं त्या ठिकाणी सादर केली जातात. दंडारातील नमनाचं स्वरूप जागरणातील आवाहन गीतासारखंच असलेलं दिसून येत. दंडारामधील गाणी स्त्रियांनी म्हणावी याची आणि पुरुषांनी वाद्यांच्या साथीनं नाचायचं असं या नृत्यनाट्याचं स्वरूप असलेलं दिसून येत. त्यावेळी म्हटली जाणारी गाणी पारंपरिक असतात. त्यात समयसूचक बदल होऊ शकतात. हे बदल पारंपरिक स्वरूपाला बाधा आणणारे नसोत असा कटाक्ष असतो. दंडाराच्या वेळी म्हटली जाणारी प्राचीन आणि पारंपरिक गाण्यात आनंदही अंतर्भूत असतो. नृत्याच्या वेळी सरपणाचे भारे विकणे इत्यादी आदिवासींच्या नित्य जीवनातील अनेक प्रसंग इथे उभे केलेले असतात असेही आपल्याला म्हणता येईल. दंडार सुरू होण्यापूर्वी आदिवासी स्त्री पुरुष एकत्र जमतात आणि रंगभूषा, वेशभूषा यात सहाय्य करतात. एकमेकांसमोर बसून एकमेकांची रंगभूषा करण्यात आली ती कशी झाली आहे हे सांगण्यास सर्वजण काही काळ घडून गेलेले असतात. रंगभूषेचे काम पुरुषांकडे नसते. त्यावेळी आरशाचा वापर करायचा नसतो. घरात अथवा शिवारात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या व फुलांच्या साहाय्यानं रंगभूषा, वेशभूषा केली जाते. उदाहरणार्थ, कोळसा, चुना, हळद, राख यासारख्या वस्तूंचा वापर केला जातो. मोरपिसांचं त्यांना विशेष आकर्षण असलेलं दिसून येतं. ते शोभिवंत दिसण्यासाठी त्यांचा वापर करतात. फेर धरून नृत्य करताना अनेक प्रकारचे पदन्यास एकापाठोपाठ एक केले जातात. या नृत्याला वाद्यांची साथ असते. वाद्य चालू असताना मधूनच वाद्याची लय बदलते, ताल बदलतो. त्या बदलातून संकेत घेऊन पदन्यासात सुद्धा बदल केले जातात. नाचताना मधून मधून एखादा पुरुष आरोळी दिल्याप्रमाणे आवाज करतो. ही आरोळी देखील नृत्यातील पदन्यास बदलण्याच्या संबंधीच्या संकेतांच्या स्वरूपाचा असतो. या आवाजानंतरच नृत्याच्या गीतात किंवा पदन्यासात बदल केला जातो. हे सगळेच कसे अगदी पूर्वनियोजित असल्यासारखं वाटतं. आदिवासींनी जणू कित्येक दिवस त्या नृत्याला तालमी केल्या असाव्यात, इतक्या सहजपणे नृत्यातील पदन्यासात बदल केलेला असतो. दंडारातील नृत्यात काही प्रकार अंतर्भूत असतात. गोफ, घोरपडी इत्यादी प्रकार महत्त्वाचे आहेत. गोफ म्हणजे सर्वांनी गोफ विणल्यासारखं नाचायचं. घोरपडी या नृत्यात दोघा तिघांनी हातावर, पायाच्या पंजावर, जमिनीवर पालथे पडून घोरपडीसारखे नाचायचे. हे नृत्य सर्वच लोक करीत नाहीत. काही कुशल नृत्य करणारा तोच नाचतो. इतरांनी वाद्याच्या तालावरती पाय हलवायचे. दंडार नृत्यात टिपरत खेळण्याच्या आणि नृत्यातील पदन्यासाच्या अनेक चाली असलेल्या दिसून येतात. या चालीतून आदिवासींचं वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्य दिसून येत. दंडारच्या शेवटच्या भागात
म्हणजे उत्तर रंगात कथा सादर केली जाते. या कथेचं स्वरूप पौराणिक, सामाजिक, काल्पनिक अशा स्वरूपाचं असतं. काही ऐतिहासिक घटनाप्रसंगावर सुद्धा आधारलेली अशा स्वरूपाचं त्याचं वेगळेपण असतं. दंडारची सुद्धा संहिता लिखित स्वरूपात नसते. ती मौखिक परंपरेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत. त्यामुळे या कथेतील संवाद उत्स्फूर्त असतात. कथेमध्ये राजा, राणी, प्रधान, राक्षस अशी पात्र असतात. वनवास, बहीण भावाचा वध या स्वरूपाच्या कथा त्या दंडारमध्ये सादर केल्या जातात. या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य या दंडारचं आहे, ते म्हणजे या दंडारचं जो शेवट आहे हा सुखकारक केलेला असतो. या कथांच्यामध्ये अतिशयोक्तीचा वापर, जादूटोणा, मंत्रतंत्र, शकुन अपशकुन याचं सुद्धा सादरीकरण या प्रकारातून केले असलेले दिसून येत. एकंदरीतच दंडारच्या संदर्भात हे सगळे स्वरूप पाहता असं लक्षात येतं की विधिनाट्याच्या निर्मितीमागे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रेरणा असल्याचं जाणवतं. समकालीन समाज परिस्थितीचं जे काही नातं आहे किंवा जी नाळ आहे ती नाळ या दंडारच्या कथाभागातून जोडलेली दिसून येते. समाजामध्ये असलेलं एखाद्या तत्वाचं प्रतिपादन करून लोकांपर्यंत जनजागृती, मानवी संस्कार घडवण्याचा प्रयत्न दंडार हा प्रयोगरूप लोककलेचा प्रकार असतो असं आपल्याला एकंदरीतच या संदर्भात म्हणता येईल. आणि दंडारचं वेगळेपण, स्वरूप, त्याचं वैशिष्ट्य, सादरीकरणाचे एकंदरीत स्वरूप या सगळ्या गोष्टींच्या वरती अशा प्रकारे आपल्याला प्रकाश टाकता येईल.